ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की रंगदेवता आणि समस्त नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करतो। संताजी महाविद्यालय नागपूर सहर्ष आणि सविनय सादर करतोय अजय पाटील लिखित आणि अथर्व देव दिग्दर्शित एक मराठी एकांकिका हमको हिंदी नहीं आती। जय शिवराय। जय शिवराय। पाणी पितो का नाही? मजा आली भाई? एक नंबर। हा आता भाई फक्त एक गोष्ट राहिली आहे, भैया नाचला नाही, याला नाचवलं पाहिजे। मी काहीतरी करतो, मी आहे ना पक्या भाई। याला नाचवायचाच। काय रे ए भैया, बसायला सांगितलं का? नाचायचं, कळलं ना? नाचायचं। अरे ही का नाचतील पक्या भाई आपल्या गाण्यावर? मग यांची ती तसली गाणी ना, तुला गावेलू जबली इष्टी जिला यारा डिस्टी जिला टॉप लागेलू कमरिया कमरिया, ही असली गाणी यांची। मग काय? अरे अरे आपल्या महाराजांचं गाणं, दम लागतो हा महाराजांच्या गाण्यावर नाचायला। हा, आणि तो दम आमच्यात आहे। अरे ही काय, ही लुख्खी लोक आहे पक्या भाई। मग काय? ए તમે લુખ્ય વગેરે કોને ખાવ છે? और હા, હું ભૈયા નથી, ગુજરાતી છે। તમે ભૈયા નથી છે ना? हा, मग मध्ये मध्ये कशाला बोलू छे? नक्की काय बनायची हौस ती તમે? हा, अरे अरे तुला मी सांगितलं ना, माझ्या संचीला काही बोलत जाऊ नको रे। एक्सक्यूज मी, संचू નથી, સાચી નામ છે મારું। गॉड, अगं ते तुझ्या आई वडिलांसाठी, माझ्यासाठी सांचू। पक्या भैया काय प्रेमानं बोलला यार, एकदम काळजात लागली बघ। आलाय. आणि આ પક્યા
તમે બે લિમિટ ક્રોસ કરી સા નહીં તો હું તમારી કમ્પ્લેન કરીશ હા पक्याबाई बोलू का अन्या बोल पक्याबाई बोलू का अन्या लय हट झालं अन्या बोल पक्याबाई तुझी परमिशन घेतो आणि बोलतोय हा बोल रे ये सांच्या सांची कांच्या कांची अगं दा आमची कंप्लेंट करणार तू याला सांगायचं ना त्याला सांग आम्ही नाही घाबरत कुणाला आणि तसंही ना तुम्हाला गुजरातांना आम्ही मराठी माणसं नेहमी टोचतो बरोबर एकदम करेक्ट बोलला सन्या अरे बघ ना आपल्यासारखे महाराजांचे रांगडे मावळे असताना त्या भैयाला जवळ करते रे हाँ तो वो तुम दोनों जैसा शैतान नहीं है खूब सरस छे थँक यू सांची ए भैया काय रे राईच्या तेला साला जे तेल डोक्याला लावायचं ना तेच अंगाला लावतात अंगाला इथेच भाजी तर इथेच का रे हिंदीत बोलायचं नाही सांगितलं होतं ना सांगितलं होतं की नाही राईच्या तेला देखो एक तो हमारा नाम राई का तेल नहीं बबलू है बबलू और थैंक यू तो इंग्लिश शब्द है ना हाँ इंग्लिश शब्द आहे म्हणतो रे अरे पण भाई आता बोलला ना हिंदी आता बोलला नाही हिंदीत बोलायचं नाही हा नाहीतर बरोबर बोलला पक्या भाई कारण आपण आपल्या कॉलेजच्या अॅन्युअल डे ला शिवाजी महाराजांचं नाटक सादर करतोय छत्रपती सॉरी सॉरी भाऊ चुकलं महाराजांची माफी माग महाराज 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 माफी असावी महाराज माफी असावी तर आपण आपल्या कॉलेजच्या अॅन्युअल डे ला आपण आपल्या नांजीलाल मीराबाई मेहता या कॉलेजच्या अॅन्युअल डे ला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक सादर करतोय तर आजपासून इथं सगळ्यांनी मराठीतच बोलायचं कळलं का अरे पर મને એટલી મરાઠી नाही આવે છે अगं सांचू अगं तू काळजी नको करूस ना मी शिकवीन ना तुला आणि तसंही ओठांना आपले ओठ जुळले ना की पटपट बोलशील तू हमको भी नहीं आवत है नाही आवत है तुमको भी नहीं अरे भैया तुला तर अशी सनकन कानाखाली वाजवील ना मग बोलशील पटपट तिला देखो कितनी बार बताया हमारा नाम राई का तेल नहीं बबलू है बबलू रायच्या तेला रायच्या तेला रायच्या तेला रायच्या तेला बोललो काय करणार रे हा आणि तुला मगाशी पक्या भाईने काय सांगितलं मराठीत बोलायचं अरे अन्या तुला सांगतो ना हे या असल्या भैया लोकांना ना आपल्या नाटकात द्यायलाच नव्हता पाहिजे रे अरे पण पक्या भाई तू सांग ना या आपल्या कॉलेजात मराठी पोरं आहेत तरी किती अरे तेच ना याला कॉलेज महाराष्ट्रात आणि आपलीच पोरं कमी हाँ तो ऑब्वियसली ना अरे गुजराती माइनॉरिटी कॉलेज छे मायनॉरिटी मायनॉरिटी म्हणता म्हणता ना तुमचीच मेजॉरिटी वाढत चालली आहे इथं त्याचं काय ग हाँ फिर भी यहाँ पे हमको मारते भैया ए भैया काढला का आवाज हा? काढला का आवाज अरे तुमच्या लोकांचं पण काही कमी नाही रे हा? केला लेलो भाजीपाला लेलो पाणीपुरी लेलो करा पण आपली दुकानं लावत सुटले सांभळो सांभळो अरे सांभळो नाही सांडलो उचल अरे पण अन्या खरंच सांगतो हा तुला त्या डिरेक्टरला मानला पाहिजे भाई म्हणजे गुजराती मायनॉरिटीच्या कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक सादर करतोय अरे हा ना भाई यार त्याला तर मानलाच पाहिजे ना तो ना आपल्यासारखाच एकदम कट्टर मावळा असेल शिवरायांचा ओ भैया काय तुम्हाला काय काम आहे अन्या नाटक की तालीम चालू आहे काय अन्या मराठीत छत्रपती काय भाऊ तुमचं काय काम आहे इकडे ती नाटकाची तालीम सुरू आहे त्याच नाटकाचा दिग्दर्शक आहे मी विचारायचं तरी कोण आहे काय या सर तुम्ही या बसा तुमच्यासाठी खुर्ची वगैरे लावली आहे तशी आणि काही चहा पाण्याचं वगैरे लागलं तर सांगा हा सर नाही नाही तुम्ही बसा ये बाबल्या वाच अन्या बबलू बस बेटा सांचू अन्या हलतुगिरी नाही हा वहिनी आहे आणलंय ना सामान बाकी बाई
मला कट्टर वाटत नाहीये भाई. तेच अरे तेच ना अन्या. अरे बघ ना महाराजांसारखी दाढी नाहीये, चंद्रकोर पण नाही लावलंय. मग आल्या आल्या महाराजांचे पाय नाही पडला. अरे इतका मोठा फोटो लावला भाई. काही प्रॉब्लेम आहे का? बसताय ना? नाही नाही बसतोय. बसा नाही. सर एक प्रश्न आहे. काय? ते आपल्या नाटकात आणखी पोरं लागतील ना? नाही. अहो अशी कशी नाही लागतील सर? अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक म्हटल्यावर आमच्यासारखे मावळे तर लागतील ना, रांगडे. हा नाही. माझ्या नाटकात एकही पावळा नाही. मावळा नाही. आई याचं काही खरं दिसत नाही हा. सर आणखीन एक, ते आपल्या नाटकात जे 4 जण आहेत ना त्यांच्यापैकी एक भैया आहे. हा तो भैया हातवर कर ना भैया. सर याच्या अंगाचा वास येतो. हा, आणि ही गुज्जू आहे पण हिच्या अंगाचा वास येत नाही सर. आणि असू द्या. एक्सक्यूज मी, गुज्जू नाही गुजराती. तुला सांगितलं ना तिला शिकवीन रे मी. प्रॉब्लेम आहे ना. हा भैया. हा. असू द्या. कुठल्याही प्रांताचे असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. अरे प्रॉब्लेम नाही. सरक रे भैया. प्रॉब्लेम नाही म्हणजे कसं हो? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक आहे ना सर, मराठी मुलं पाहिजे ना. नाही, कारण हे शिवाजी महाराजांचं नाटक आपण हिंदीत करतोय. राजाल राजाल जिंकुनिया जगभरी शिवबाराच नाव गाजे निगत वारकात कान भाळा भरी शिवबाराच टंक वाजे गळण वाजे मराठीचे गणिन ब्राह्मणी खातोजी कंचा काळ भी करू द्या माझे आमच्या भाराने ठासली राजाल राजाल जिंकुनिया जगभरी शिवबाराच नाव गाजली. काय रे, त्या प्रकाशला यायला अजून किती वेळ? जरा कॉल करता का? सर कॉल किए थे पर उठाया नहीं. साची तुम एक बार ट्राई करके देख लो. नहीं शायद तुम्हारा कॉल उठा लेगा. नहीं नहीं, मैं नहीं करूंगी उसको फोन. का? अरे सर वो प्रकाश है ना, इसको कुछ भी अनाप शनाप बोलता है तो फिर ए भैया, पक्या बाईची कंप्लेंट करतो तू? मैं बस बता रहा था. और कितनी बार बताया तुमको, हमारा नाम भैया नहीं बबलू है, बबलू. ए रायच्या तेला आवाज कमी काढायचा. महाराष्ट्रात राहायचा ना, कमी काढायचा आवाज. आवाज तर तुझा वाटतोय रे. अरे हे डिरेक्टर तर शांतच बस. हे सगळं झालंय ना हे तुझ्यामुळे झालंय. तरी तुला आताही मी चांगल्या भाषेत सांगतोय बाबा, इथून जा, नाहीतर आई शपथ तू जाम फुटणार आहे. तुला माहिती आहे का पक्या बाई कुठं गेलाय? माहिती आहे? अरे पक्या बाई भाऊच्या एरियात गेलाय. भाऊ जर का इकडे आला ना तर तुला एकही प्रश्न न विचारता कुत्र्यागत मारेल. कट्टर मावळे आहे सगळे शिवरायांचे तिकडे. बराबर कहते सर. पिछली बार एक मराठी लड़की को दो भैया लड़कों ने छेड़ दिया था. उनके भाव ने उनको बहुत तोड़ा था, मैंने देखा था. हो का? मग मला आवडेल अशा मावळ्याला भेटायला. अरे बाबा ही हिरोगिरी करायची वेळ नाही आहे. उगाच तू खापलास ना तर आमच्या नावावर बिल फाटेल सगळं. अरे येऊ देत ना तुझ्या कट्टर भाऊंना, म्हणजे सगळ्यांसमोर संहिता वाचता येईल मला. सर वो प्रकाश आ गया. काय रे, एकटाच आला? हे डिरेक्टर नशीब चांगलं आहे हं तुझं. अरे भाऊ जरा मीटिंग साठी बाहेर गेलेत म्हणून त्यांनी फोन नाही उचलले. आपण त्या प्रिन्सिपलला भेटून आलोय. मी सांगितलंय तिला हे असलं काही चालणार नाही. मग काय बोलली ती प्रिन्सिपल? माइंड युअर लँग्वेज. मग तू काय बोलला? येस, लँग्वेज इज इन माय माइंड. काय सॉलिड बोलला पक्या बाई. अरे भाऊ नंतर ना तूच चालवणार भाऊचं नाव, मी सांगतो ना तुला. अरे भाई माउथ टू माउथ काम आहे ना विषय आपलं. आहे का?
अरे हे तरी हिंदीत बोलण्यापेक्षा मराठीत बोलायचं. राईचं तेल लावून मारीन हा. ठीक आहे ना, ठीक आहे. माझा भाऊ हिंदीत तरी नाही बोलला ना. हा, आणि तू तू तर आमचे महाराजच हिंदीत आणतोयस. तुमचे महाराज? अरे मग नाहीतर काय भाई, आमच्या मराठी माणसांचे महाराज. आणि काय रे, फक्त तुला मराठीत बोलता येतं म्हणून आम्ही फसू असं वाटलं का? म्हणजे काय रे? अरे म्हणजे हेच अन्या, म्हणजे हेच की हे परप्रांतीय लोक काही सुधारणार नाहीत. थोडासा मराठी शिकून आमच्याशी जवळीक साधायचं बघणार, आमचा विश्वास जिंकणार आणि मग आमच्याच राजाला हिंदीत बोलायला भाग पाडणार. सर आप भी भैया हो? अरे मग नाहीतर काय, म्हणून तर आमच्या राजाला हिंदीत बोलायला लावतोय. काय रे, रितेश चौहान? चौहान? अरे चौहान मतलब भैया नहीं, राजपूत हुए. परप्रांतीय तर झाला ना. परप्रांतीय झाला ना, विषय संपला. तुला सांगतो अन्या, त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल कडून याचं खरं नाव कळलं मला. नाही, मी त्या प्रिन्सिपलला बोललो की हे असं कसं ठरलं, तर ती मला बोलली हे असं असं ठरलं. मी तिला बोललो महाराष्ट्रात असून हे असं असं ठरवणं चुकीचं आहे, तर ती मला बोलली असं कसं. मी तिला बोललो हे असं असं. म्हणून हे असं असं ठरवलेलं जर बंद केलं नाही तर मग आम्ही असं असं करू. मग तुम्ही म्हणाल असं कसं. क्या बोला रे? अरे उसको भी नहीं समझा होगा कुछ. हे हा काय म्हणतो रे. महाराजांचं नाटक हिंदीत करतोय म्हणून मी परप्रांतीय? तसं नाही मित्रा, तू परप्रांतीय आहेस ना, म्हणून महाराजांचं नाटक हिंदीत करतोयस. रितेश चव्हाण. रितेश चव्हाण नाव आहे माझं. मगाशी ती प्रिन्सिपल चौहान का बोलली? नाही ती येडी आहे का मी येडा आहे रे? अरे गुजराती आहेत त्या, चव्हाण उच्चारताना घोळ घालणारच. ही लोक ना पक्याबाई, ही लोक घोलच घालतात. आपली नावं घेताना घोळ घालतात ही लोक. घोळ घालतात. अरे घोल नाही रे, घोळ. आणि समजा आपण उद्या गुजरातला गेलो आणि गुजराती बोलायचा प्रयत्न पण केला, तर आपल्या हातून पण घोळ होणारच. अरे आपण का जायचं गुजरातला, आणि आपण का शिकायची गुजराती? हे शिकतात का मराठी? शिकतो का रे मराठी? तू शिकतो का? हो का? मग गुजराती मायनॉरिटीच्या विद्यालयात ऍडमिशन का घेतली? मराठी महाविद्यालय नव्हते का? ए बाई, तुला मी सांगितलेलं नाही कळणार रे वा. ए अन्या सांगेल बाई गेला. आम्ही नाही घेतली, आमच्या भाऊच्या वशिलीन झाली आहे इथं. वा, पण तुझे भाऊ तर कट्टर आहेत ना रे. हा ना. मग गुजराती महाविद्यालयात वशिला का? टोमणा मारतोय. टोमणा नाही, मारतोय. एक मिनिट अन्या, एक मिनिट. ए विषय बदलू नकोस. अरे विषय बदलतोय भैया, विषय बदलू नकोस. का रे, मग जर तू स्वतः मराठी आहेस तर मग असला घाणकाम कसं काय करू शकतो रे? नाटक न वाचता त्याला तुम्ही घाण ठरवलं. अरे वाचायचं पण नाहीये तुझं हे नाटक. हा. आम्ही आमच्या महाराजांना हिंदीत बोलताना बघूच शकत नाही. अरे प्रकाश, देखने नहीं पढ़ने बोला थे, पढ़ेंगे तो बाद में देख भी लेंगे. और वैसे भी हिंदीत बोललास रे? विचारलं तुला? विचारलं? अरे શું કરે છે? ए बरोबर बोलताय बाई. શું करत पर्यंत मार. अरे चुप, गाठत રહી ગયો. ए शिवा नाही द्यायच्या, शिवा नाही द्यायच्या. प्रकाश, ज्याला तुम्ही मगापासून भैया भैया म्हणतात ना, त्याच उत्तर प्रदेशच्या गागा भट्टांनी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक केला होता. हो का? वाचलं नाही बाई. हाँ देखो, गूगल पे भी यही बता रहा है. हो, हीच राज्याभिषेकाची गोष्ट आपण या नाटकात दाखवणार आहोत. शिवाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज कसे झाले ना, हेच दाखवायचा प्रयत्न केला मी या नाटकात. हा, प्रयत्न चांगला आहे ना. अन्या, पण आता चालणार नाही. बंद करायचा, लगेच बंद करायचा. शिवाजी महाराजांचं नाटक हिंदीत करतोय म्हणून बंद करायचं. छत्रपती बोलायचा. महाराजांच्या राज्याभिषेकाचं नाटक थांबवून मला छत्रपती म्हणायला सांगतोय.
अरे एका गुजराती मायनॉरिटी कॉलेजमध्ये महाराजांचं नाटक लोकांना कळण्यासाठी, मुळात महाराज कळण्यासाठी मला हे नाटक हिंदीत करणं भाग आहे. अरे भाई, मराठीत केलं तर झोमणार आहे का सगळ्यांना? झोमणार कोणालाच नाही रे, मुळात कळणार नाही. आणि कळलं नाही तर महाराज पोचणार कसे? महाराजांना ना कोणापर्यंत पोहोचायची गरजच नाही. महाराज अख्ख्या देशाला माहितीये. अरे अख्ख्या देशालाच काय, अख्ख्या जगाला माहिती आहे महाराज. माहिती असणं आणि पूर्ण माहिती असण्यात फरक आहे. सेमच बोलतो रे हा. बर, मला सांगा, महाराजांच्या राजमुद्रेवर काय लिहिलं सांगा. सांगतो. अन्या, हा भाई, पाठ होतं ना भाई, तुला बोलून दाखवायचो हा, यार. ऐकलं ना भाई, मी तुझ्या तोंडून ऐकलंय. तू यार. काय आपलं तर हा, तू सुरू कर, मी उचलतो. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता साहसुनो शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते. त्याला विचारलं का कुणी? हं? तुला विचारलं? तुला विचारलं का रे? वो तो आपके टी शर्ट के पीछे लिखा है ना. बाक्या बाई विसरलो, मंडळाची टी-शर्ट घातली ना आपण. बघायचं ना अन्या यार. काय भाई, याचा अर्थ काय? बाक्या बाई, हे मंडळवाले चूक करणार नाही. अर्थ लिहिला. बरोबर आहे पक्या. त्या भाई. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी आणि जगाला वंदनीय असणारी शहाजी पुत्र शिवाजीची ही राज. काय बोलला? छत्रपती बोलायचं. हा! शहाजी पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी शोभते. राजमुद्रेचा अर्थ सांगतोय. मग ठीक आहे ना. पण हे मंडळवाले नाही भाई, हा पक्या बाई. प्रत्येक टी-शर्टवर एकदम छापून देतात. मी तो म्हणतो ना, ही टी-शर्ट घालण्यापेक्षा लोकांनी वाचली पाहिजे. मग बरोबर, अगदी बरोबर बोललास. टी शर्ट वाच, पण पुस्तकं वाचू नको. लोकांच्या कल्याणासाठी असलेली राजमुद्रा टी शर्टच्या मागे लिहून अख्ख्या जगाला दाखवायची आणि स्वतः त्याच्याकडे पाठ फिरवायची. हे लेक्चर देऊ नकोस रे. आणि तसंही ती राजमुद्रा संस्कृत मध्ये आहे, आम्हाला कशी कळणार आहे? हा. तुम्हाला कळाला काय याचा अर्थ? हे नहीं मतलब थोड़ा थोड़ा मराठी समझता है, पर अभी जो बोले वो नहीं समझा. शाहजी के पुत्र शिवाजी की इस राजमुद्रा की महिमा प्रथम दिन के चांद के समान बढ़ती रहे और लोगों का कल्याण करे. संस्कृत मधली राजमुद्रा तुला कळाली नाही आणि ही मराठी भाषा बोलणारे या हिंदी बोलणारे लोक कसं कळणार त्यांना नाटक? हा? आणि अशी अपेक्षा का ठेवता तुम्ही? अरे का नाही ठेवायची आम्ही अपेक्षा? अपेक्षा का नाही ठेवायची? अपेक्षा ठेवणार भाई. हा. आणि तुला काय वाटतंय रे? तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला आलं नाही म्हणून हा करेक्ट आहे. याला वाटतं हा करेक्ट आहे भाई. हे भाई, तू करेक्ट नाही आहेस. तुला इतकंच वाटतंय ना, तू आता आम्हाला विचार ना प्रश्न. तू विचार रे प्रश्न. एकेका प्रश्नाची बघ. हे बघ रे, उत्तर बघ कशी देतो आता तुला. तू आता विचार. आता पाक्याबाई तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. आम्ही देऊ. हा, आम्ही देऊ. बर, मला सांगा, महाराजांचा जन्म कधी झाला? आणि सांग रे. 19 फेब्रुवारी 1629. 1630. 19 फेब्रुवारी 1630. कुठल्या गडावर झाला? आल्या बाई, लय लहान समजतोय आपल्याला. मध्ये बोलायचं नाही हा, मी बोलेल. शिवनेरी. महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? 1674. जून महिना कन्फर्म आहे. तारीख म्हटलं तर 6 जून. त्याला विचारलं का रे? अरे हा भैया का बोलतो रे? आणि तू हिंदी तारीख का सांगतो रे? किती वेळा सांगितलं? किती वेळा झाला होता राज्याभिषेक? याचं लय गणलंय का? अरे राजा आमचा एकच. राज्याभिषेक पण एकच. 2 वेळा झाला होता. याने जरा वेगळं पुस्तक वाचलंय भाई. भाऊच्या ऑफिस मध्ये तर एकच फोटो आहे राज्याभिषेकाचा.
दुसरा लावायला विसरले असतील ना अन्या. अरे भाऊ जरा बिझी आहेत यार, बिझी माणूस आहे तो. शेवटी माणूस आहे ना, तुका होणारच. बर पहिला राज्याभिषेक कोणी केला होता? यातच नाव घेतलं नाही आणि ते- ते आपलं हे गंगाधर. गागा भट. पुन्हा बोलला भैया, पुन्हा दुसरा काशी. कोणी केला होता? तोच भाई ज्याने पहिला केला त्याने दुसरा केला असेल ना यार. निश्चलपुरी यांनी केला होता. महाराजांनी सगळ्यात पहिला गड कोणता जिंकला? हे माहितीये, हे कन्फर्म माहितीये ना भाई. फक्त अन्या तू गडांची नावं घे, मला हे माहितीये कन्फर्म. हे आपला प्रतापगड नाही, दुसरा आहे. नावं घे अन्या, नावं घे. हे आपलं ते रायगड नाही, इकडे राज्याभिषेक वाला आहे. तू नावं घे अन्या. सांगतोय कोंढाणा नाही, तानाजी वाला आहे तो. अन्या व्यवस्थित नावं घे. हा कन्फर्म आहे हा भाई. Confirm. हा का कन्फर्म आहे. कन्फर्म सेमच आहे दोन्हीही. स्वराज्याचं तोरण बांधलं तो तोरणा. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण कोण होतं आणि काय कार्य करायचे? पुरंदरचा तह कधी आणि कोणामध्ये झाला? महाराजांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांचं वय काय होतं? 16 वय होतं. हे भगवान, मतलब 16 साल की उम्र में स्वराज की शपथ. और हमारे यहाँ के 20-20 साल के लड़के रास्तों पर उतरकर हाथ में झंडा लेकर सिर्फ दंगा करते. आयला अन्या आई सॉलिड बोलली यार. अरे आपल्यालाच बोलली आहे. आपल्याला बोलली. हा महाराज जगात पोहोचले रे. पण आपल्या माणसांचं काय? हे भाई तू ना एक काम कर, शिवजयंतीला कधी आमच्या एरियामध्ये येऊन बघ, मग कळेल तुला. आणि पाहिजेत ना तर राहायचा आणि खायचा खर्च आमच्याकडे. तू फक्त ये. ते काय? येण ना. अन्या भगवा, आपला भगवा. विचार आहेत ते विचार. अन्यायाचा विरोध करण्याला शिकवणारे विचार. स्वतःच्या राष्ट्राला, राष्ट्रातल्या लोकांना आपलं समजून त्या लोकांसाठी जगाला लावणारे विचार. राष्ट्राचा संरक्षणाचा विचार करायला लावणारे विचार. अरे मग आम्ही पण संरक्षणच करतोय ना तुझ्या या हिंदी नाटकापासून आमच्या मराठी भाषेचं. बरोबर बोलला पक्या भाई. आता महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती झालीच पाहिजे. आलीच पाहिजे. जय महाराष्ट्र. अरे भाषा ही सक्तीची नाही, भावना व्यक्त करायची गोष्ट असते. आणि कुठल्याही भाषेची सक्ती ही चूकच. चूक कशी काय? काय रे डिरेक्टर, चूक कशी काय? नाही असं केल्याने आपली मराठी भाषा संपेल ना, त्याचं काय? इतरांच्या मराठी बोलण्याने मराठी भाषा संपणार नाही. मराठी माणसाच्या मराठी न बोलण्याने मराठी भाषा संपेल. या म्हणजे आतापर्यंत मराठी माणूस हिब्रू मध्ये बोलतोय का? अरे मराठीतच बोलतोय ना. पण शिकताय कोणत्या भाषेत? तुमच्या महाविद्यालयात मराठी शिकवतात का? मराठी शाळा बंद पडत चालल्या. काही मराठी शाळेमध्ये तर मराठी इंग्रजीमध्ये समजावून शिकवल्या जाते. ये रे पावसा कोणाला माहितीच नाही, पण रेन रेन गो अवे हे बरोबर माहिती आहे. हे सोडा, आजकालच्या मराठी मुलांना मराठी कविताच माहित नाही. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला शाहिरी पाठवत असाल ना? कधी मराठी कविता पाठवल्यात का? पाठवायला कधी वाचल्यात का? तुम्हाला मराठी कविता माहित नाही, मराठी साहित्यही माहित नाही. हे साहित्य माहितीये ना बाई? साहित्य अन्या सांग रे याला. हा साहित्य. अरे ते आपण म्युझियमला गेलो होतो ना, गेलेलो ना. साहित्य बघितलं ना बाई? तलवारी विलवारी फुल. हे वाघ नका काय सॉलिड होता वाघ बाई. अरे साहित्य म्हणजे ते साहित्य नाही रे. साहित्य म्हणजे कथा, कादंबऱ्या, कविता जे आपल्या लेखकांनी लिहून ठेवलंय. बर, मला 5 मराठी लेखकांची नावं सांगता का? सांगा 5. महेश मांजरेकर,
सातशेन पिळगावकर. असं का? समीर चौगुले. समीर चौगुले लेखक आहे? हा ते हास्य जत्रेत खाली नाव येतं ना लेखक म्हणून. अरे अजून एक आहे ना भाई, प्रसाद खांडेकर. हा. आता एकच राहिलाय. अन्या जाऊ नाही द्यायचा हा, एकच राहिला. काय यार. हा, निलेश साबळे. निलेश साबळे 5. तुम्हाला विवा शेरवाडकर माहितीये का? म्हणजेच कुसुमाग्रज. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिया, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. ही कविता माहितीये का? तुम्हाला लेखकच माहित नाही तर कविता काय माहिती असणार आहे? बरं, मला सांगा, आपण मराठी भाषा गौरव दिन हा कधी साजरा करतो? एक मिनिट. हे अन्या वेगळी आहे जरा तारीख. 27 फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचा वाढदिवसानिमित्त आपण हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. तुम्हाला मराठी कवी माहित नाही, मराठी कविता माहित नाही, मराठी पुस्तकं तर वाचतच नाही. आपलाच मराठी माणूस मराठी बोलताना घोल घालतो. घोल. मला तुमचं भाषाप्रेम कळतच नाही रे. म्हणजे एकीकडे रस्त्यावरच्या परप्रांताला पकडायचं, त्याला मारून मारून मराठी बोलायला सांगायचं, आणि आपणच दुसरीकडे आपल्याच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांशी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बोलायचं. हे कसलं आलं भाषाप्रेम? मला नको सांगू रे तू. मला काय सांगतोय? तुला जर इतकंच वाटतं ना तर या बबल्याला सांग ना मराठीत बोलायला. बघू हा बोलतो का. हा आणि या सांचीला पण सांग बरं. सांग बरं. अरे मैं क्यों बोलूं मराठी? पहले तुम बोलो गुजराती. का ग सांची, तुला मराठी का नाही बोलायचं? लेकिन सर मैं क्यों बोलूं वो तो बताइए. किती वर्ष झाले महाराष्ट्रात राहतेस? मुझे 20 साल हो गए. आणि तुझे वडील काय करतात? वो गवर्नमेंट सर्विस. म्हणजे गेले 20 वर्ष महाराष्ट्रात राहून तुझे वडील तुझं घर चालवतात. आपण ज्या राष्ट्रात राहतो, खातो, पितो, मुळात ज्या राष्ट्रात जगतो, त्याची संस्कृती आपल्याला माहिती असणं, तिला जपणं हे गरजेचं वाटत नाही? आणि कुठल्याही राष्ट्राची संस्कृती तिच्या भाषेत असते, आणि इतरांची संस्कृती नकारून आपली संस्कृती जपता येत नाही. करेक्ट. पहिल्यांदा करेक्ट बोललास डिरेक्टर. अरे पण जरा हिंदीत बोलायला पाहिजे होतं ना. काही कळलं नसणार आहे त्यांना. कळलं का? सब कुछ समझा मुझे. कसं काय ग? नाही तुला मराठी कळत नाही ना? अगर समझाने वाला अच्छा हो ना तो सब कुछ समझ जाता है. सर, आज से मैं भी मराठी बोलने का प्रयत्न करूंगी. बघितलंस का? चला संहिता वाचू, कारण वाचल्याशिवाय भाषा आणि महाराज दोन्ही कळणार नाही. चला संहिता वाचू. प्रकाश बाजू हटो, हमें बैठना है. तू लगेच तयार झालास रे? लगेच तयार झालास? सांगितलं ना तुला? सांगितलं ना तुला? एक तर हिंदी काय पक्या भाई. अरे बरोबर बोलतोय ना तो डिरेक्टर. हा, काय माहिती आहे आपल्याला मराठी भाषेबद्दल? काय वाचन आहे आपलं? हा, अरे इतक्या वर्षापासून आपण यांना आपल्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतोय यांच्यासोबत. काय समजलं यांना? हे पहिलं दुसरं वाक्य कळत नाही यांना. यांना महाराजांचं एवढं मोठं नाटक कसं काय करणार आहे भाई? सांग ना. हे भाई अन्या सोलतील हा भाऊ. उभा आडवा सोलतील तुला. ठिकाण्यावर आण भाई. तू रे देखो हमको मत मारो. प्रकाश प्रकाश, परत प्रकाश सोड त्याला. हिंदी बोलायचं. प्रकाश, तू नक्की विरोध कशाचा करतोय? तुला हे नाटक पटलं नाही की तुझ्या त्या भाऊंना नाटक पटणार नाही? ए मला पटलं नाही म्हणून बोलतोय. हो ना? बोलतोय मला पटलं नाही म्हणून बोलतोय. हेच कारण आहे ना? मग मगाशी जेव्हा नाटकाबद्दल कळलं तर मला विरोध करण्याऐवजी तू तुझ्या भाऊंना सांगायला का गेलास?
भाऊंना नाही पटणार रे. अरे विरोध कधी कोणाच्या सांगण्यावरून करायचा नसतो रे. तो आपल्याला असा आतून आला पाहिजे, आतून वाटलं पाहिजे. मग कसं आपण आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी शेवटपर्यंत लढतो आणि ती गोष्ट मिळवतो सुद्धा. बरोबरच बोलतोय ना पक्याबाई. आपण पण इथे छत्रपती शिवाजी महाराजांवर नाटक आहे म्हणून आलो होतो ना. हे तर आपला आणि नाटकाचा काय संबंध? डिरेक्टर कोण आहे इकडे? डिरेक्टर कोण आहे इकडे? हे पक्या, डिरेक्टर कोण आहे? तुझा फोन आला होता तेव्हा मीटिंग मध्ये होतो मी. तुझा मेसेज वाचला. डिरेक्टर कोण आहे? अरे ऐकत नाही का? हे अरे डिरेक्टर कोण आहे? बोलशील का? अरे बोलत का बरं नाही? डिरेक्टर कोण आहे? हाय डिरेक्टर. नहीं हमने हाय डिरेक्टर. हाय डिरेक्टर. हमने हाय डिरेक्टर. हाय डिरेक्टर. हाय डिरेक्टर. हाय डिरेक्टर. मी आणि ऍक्टर प्रकाश संहिता घे. तुझी एवढी हिंमत? तुझी तू आहे डिरेक्टर. तू आहे डिरेक्टर. तू आहे डिरेक्टर. तू महाराजांचं नाटक हिंदी मध्ये करतोय. तू आहे डिरेक्टर. तू आहे डिरेक्टर. तुझी एवढी हिंमत भार खाऊ तू महाराजांचं नाटक हिंदी मध्ये, तू महाराजांचं नाटक हिंदी मध्ये करतोय. अरे जेव्हा जेव्हा तुमच्यासारखे कलंक आमच्या मराठी भाषेला आणि आमच्या संस्कृतीला काळा फासायचा प्रयत्न करेल ना, तेव्हा तेव्हा आम्ही शिवरायांचे मावळे तुम्हाला असं चढव पाडणार. शिवरायांचं नाटक करतो. आमच्याच महाराष्ट्रात यायचं आणि आमच्या महाराजांचा आणि मराठीचा अपमान करायचा. आता फक्त खाली आडवं पाडलं ना, लक्षात ठेवा. जर हे नाटक झालं ना, डायरेक्ट वर पाठवी ना, लक्षात ठेव. जय शिवराय. जय शिवरायवर हसतो. जय जय शिवराय. जय शिवराय. जय शिवरायवर. जय शिवराय. एका बाजूला महाराजांच्या राज्याभिषेकाचं नाटक थांबवतोस आणि दुसऱ्याच बाजूला जय शिवराय म्हणतो का रे? लाज नाही वाटत का रे भाऊ? त्यांचा फोनवर फोन येतोय. आपल्याला इंग्लिश शाळेच्या उद्घाटनाला जायचंय. भाऊ शोधू कोठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला